संघाला, कारण ड्रेस कोड एकसारखा नाही आहे, त्यामुळे 5 धावांची पेनल्टी या टीमला. कारण सेकंड मॅच आहे, पहिल्या मॅचमध्ये तो देखील तुमचा ड्रेस कोड नव्हता, त्यामुळे 3 धावांची पेनल्टी. दुसऱ्या मॅचमध्ये ड्रेस कोड नाही आहे, 5 धावांची पेनल्टी. हा सामना जिंकल्यानंतर तिसरा सामना जेव्हा खेळणार ना, तेव्हा 10 धावांची पेनल्टी असेल. मोठी क्रीडा स्पर्धा खेळताय, नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला प्रतीक म्हात्रे. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, फ्लाइंग स्लिपमध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. 5-4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये अगदी या मैदानावरती 50 पर्यंत तरी पोचावं लागेल, कारण की प्रतिस्पर्धी संघाकडे विस्फोटक फलंदाज आहेत, हे विसरून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना प्रभाकर म्हात्रे, मित्रमंडळ घोडदेव या संघाला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीचे बॅटर कबीर सिंग, कमी वयात कमी काळात चर्चेत आलेलं मीरा भाईंदरचं नाव आहे. अगदी अंडरम क्रिकेटपासून सुरू केलं होतं, अंडरम बॉक्स, अंडरम सर्कल, त्यानंतर अंडरम ओपन क्रिकेट, आणि आज मोठमोठ्या स्पर्धा अगदी जर पाहिले गेले तर मीरा भाईंदर परिसरातील ज्या काही स्पर्धा असेल संपूर्ण महाराष्ट्रातील अगदी मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूने. तो कबीर सिंग ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल, यावेळेला स्विच हिट. काय फटका खेळलाय, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे. मीरा भाईंदरचं नाव या फलंदाजाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती का उंचावलंय. आज घोडदेव गावाचा सुपरस्टार त्याच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता, कबीर सिंग स्विच केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. कबीर जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी करू लागले होते, याही मॅचमध्ये चांगली कामगिरी करतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, तब्बल 12 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील खोलात टाकलाय. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन जरा जास्तच होतं, फलंदाजी ते बीट झाले. चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रथमच्या माध्यमातून. नाही, कमबॅक काय असतं हे प्रथमने देखील दर्शवले. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर षटकार, आणि हा बॉल पहा पडल्यानंतर अगदी जर पाहिजे गेले तर चांगला स्विंग झाला, आणि त्याच करायचं मैदानाच्या आत डॉट बॉल आलाय. कबीर प्रत्युत्तर द्यावं लागेल या बॉलचं. इथे फटका समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रामधून बॉल फरार होतोय डाऊन दी ग्राउंड. कबीर सिंग ऑन फायर. सिंग इज किंगच्या बॅटमधून चौकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ऑन दी ऑफ खेळलेत, मिड ऑफला क्लिअर करत असताना बॉल सरळ गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका कबीर सिंगच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी सुईमधून धागा काढावा ना, अगदी तसाच हा चेंडू गॅपमधून काढलाय. आलाय चौकार कबीरच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या खोऱ्याने पुढे गेली आहे, तब्बल 16 धावा. अप्रतिम सुरुवात पहिल्या षटकामध्ये, आश्वासक सुरुवात या मॅचमध्ये प्रभाकर म्हात्रे घोडदेव संघासाठी आपल्याला पाहायला मिळते, परंतु कमबॅक करावं लागेल. प्रथम आहे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा. इथे स्विच हिट, आणखीन एक दर्जेदार फटका कबीरच्या बॅटमधून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. कबीर सिंग का बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये, अगदी धुवाधार पद्धतीने, लिलिया पद्धतीने, चहू बाजूने फटके बाजी करण्याचा अगदी त्याचा हेतू, त्याचा मानस पाहायला पडतोय. आणि का बॅटिंग राहिले. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा फटकावरती एक फ्लाइंग स्टार्ट मिळून दिले प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ घोडदेव टीमला. कबीर सिंगची बॅट ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये धावा करेल ना, त्या वेळेला नो डाऊट अबाउट इट टीम घोडदेव वर्चस्वात राहील. निशांत सर जबरदस्त बॅटिंग करतायत. प्रथम यांच्या विरोधात आक्रमण केलंय या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस कोलात टाकलाय. पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलने चेंडूला उडवलाय. सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार कबीरच्या बॅटमधून. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 24 धावा. क्या बात आहे. कबीर सिंग असंच एखाद्याला नाव अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिलं जात नाही आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यानंतर मिळालेला अनुभव. मीरा भाईंदर, बिग बॅश, नितीनजी वारे, आणि त्याही स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबार राहिला. तर यंगस्टर प्रीमियर लीग पार पडली गेली, त्याही स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ राहिला. त्याही स्पर्धेमध्ये मानवत्वाचा पुरस्कार मिळवला. अशा बऱ्याच असंख्य क्रिकेटच्या स्पर्धा, आणि त्या असंख्य क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी त्याचं नाव लौकिक आहे. ISPL रिटर्न म्हणून देखील ज्याची ओळख आहे.
भारतातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी खेळत असताना त्याने मीरा भाईंदरचं नाव रोशन केलेलं आहे. आणि निशांत सर, एक चांगली गोष्ट, उत्तमचा मॅकमिलन गोविंद, मुर्दा गावाचा हर्ष भोईर आणि गोडदेवचा अगदी जर पाहिलं गेलं तर फलंदाज नो डाऊट अबाउट इट कबीर सिंग, हे तिन्ही फलंदाज मीरा भाईंदरचं नाव सातत्यानं रोशन करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा फटकावरती लागल्या. प्रथम बॅटिंग करत असताना प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव संघ. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर संतोष जाधव 2020 गोखिवरे या संघाच्या खेळाडूने देखील सलग 3 चेंडूवरती 3 चौकार लगावले होते. आज हा कारनामा कबीर सिंगने केला. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस हा प्रेकर होता बॅटची लिडिंग एज अँड टेकन. यष्टांच्या मागे झेल टिपलाय, पूल करायचा होता, फटका फसलाय आणि कमालीचा झेल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळवली आहे, प्रतीक म्हात्रेला बाद केलाय. विकेट मैदानाच्या आतमध्ये हा पहिला धक्का लागला. आता मैदानाच्या आतमध्ये गेल्या मॅच मध्ये त्याने षटकारांची आतिषबाजी केली. या मैदानावरती हवेच्या विरुद्ध 2 फटके मोठे ज्याने खेळले तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्या पाहायला मिळतोय. अर्थातच आदित्य याही नावाची चर्चा निशांत सर कित्येक वर्षांपासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होते आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रतीकने केला, परंतु खऱ्या अर्थाने तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. मागील मॅचचा हिरो आदित्यचा जरूर तो उल्लेख केला. तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. पॉवर हाऊस आहे, ताकदीचं घर आहे. आदित्य शेट्टी अनेक वर्ष क्रिकेटची सेवा या खेळाडूने देखील केली आहे. खुल्या गटामध्ये देखील खेळताना आपण पाहिलंय. खऱ्या अर्थानं डिंगडॉंग या मोठ्या संघाचं प्रतिनिधित्व देखील आदित्य शेट्टी या फलंदाजाने केलंय आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 24 धावा. स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 2 सुरू आहे. भावेशने पहिल्या चेंडूवरती कमबॅक केलाय. आणखीन चांगली गोलंदाजी करावी लागेल. राऊंड विकेट. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू फेस करत असताना उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मॉडर्न डे क्रिकेट आहे तुषार, आणि इथे जर पाहिलं ना तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. इथेही केलाय, परंतु चेंडूला डॉट. नाही, आताचं क्रिकेट आधुनिक आहे. अशा प्रकारचे स्ट्रोक सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. या पुढचा बॉल फटका इथे फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतील. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. 2 धावा आदित्यच्या बॅटमधून. या दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 26 धावा धाव फटकावरती लागल्यात. लॉंग ऑफला स्लॉपी वर्क पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने फिल्डिंग खराब राहिली आणि जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या. इथून मिस्टेक खऱ्या अर्थानं जर पाहिला तर करावा नाही लागणार. या मॅच मध्ये धावा येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे, चेंडू पासून दूर राहिले होते. इथे फक्त सिंगलच मिळेल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 27च्या घरामध्ये 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. थोड्याच वेळात गोरसे संघ देखील दाखल होतोय आणि खरं तर निशांतजी असं प्रत्येकाला वाटते की आपल्या स्पर्धेमध्ये गोरसे असेल, वाकलन असेल, वडवली बी असेल, अशा बलाढ्य संघांना आमंत्रित करावं आणि जुचंद्र गाव आणि नेहमीच गोरसाईचा एक उल्लेख करावा लागेल. कारण की ज्या ज्या वेळेला या परिसरामध्ये निशांतजी लाख मोलाच्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये गोरसाई संघाला आवर्जून बोलवलं जातं. एक विशेष प्रेम त्यांना देखील दिले आहे गावाने. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. यावेळेस हा ब्राकर पूल केलाय, पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. कबीर सिंगच्या बॅट मधून आणखीन एक घनागती स्ट्रोक आलाय. षटकार. यापूर्वी आम्ही हवेच्या विरोधात षटकार ठोकले, चौकार ठोकले, परंतु इथे जबरदस्त टायमिंग. डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला अगदी जर पाहिले गेले तर जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून अगदी जर पाहिलं तर ज्या वेळेला बॉलिंग होईल त्यावेळेला बेनिफिट असणार आहे. आणि कबीर सिंग जबरदस्त बॅटिंग करतोय. आतापर्यंत जर पाहिले गेले तर या डावात 3 चौकार 2 षटकार. काय बॅटिंग करतोय. ऑन साईडला उडवल्या बॉल आणि सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कबीर सिंगच्या बॅटमधून षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील सलगचा दुसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. षटकार. कबीर सिंग नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय आणि त्याच्या बॅट मधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. समोर टाकलेला बॉल होता, स्लॉट मध्ये होता, पाठवल्या पार्किंग प्लॉट मध्ये. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः प्रत्येकाने जर पाहिलं गेलं तर मंत्रमुक्त करणारी फलंदाजी. कबीर सिंग आज या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावरती
श्रद्धांजली चषक 2026 मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. धावा फटकावरती लागलेल्या आहेत. स्कोर कार्डवरती 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना प्रभाकर म्हात्रे घोडदेव या संघाला आपण बघतायत जाऊन पोहोचतोय 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात या मॅचमध्ये. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 39 धावा. प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव संघ बॅटिंग करतो या मॅचमध्ये. गोलंदाजी करत असताना शनेश्वर्य रॉयल आगाशी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 39 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला आदित्य शेट्टी, तो देखील रंगात आलाय. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो तो राहिला होता. या मॅचमध्ये कबीर सिंगच्या बॅटमधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय, दोन्ही फलंदाज फॉर्मात असलेले मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वागत करूया मुख्य मंचावर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या वतीनं सन्माननीय नगरसेवक सुनील आचोळकर साहेबांचा. एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती आणि नेहमीच क्रिकेटवर विशेष प्रेम असणारी व्यक्ती आज आपल्याला लाभते. वेलकम सर, आपलं स्वागत आहे मुख्य मंचावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 41 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती आर्यन पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहताय, परंतु स्ट्रायकिंग एंडला आदित्य शेट्टी गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील लॉप करायचा होता, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली. इथेही सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 39 धावा तुषार आपण पाहिल्या, परंतु या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3च धावा गोलंदाज आर्यनने खर्च केल्यात. इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चांगला बॉल होता. अगदी यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आर्यन पाटील होते, परंतु त्या बॉलवरती एक सिंगल आले. गुरसाईचे मॅनेजर नेहमीच प्रत्येक परिसरामध्ये गुरसाई संघाला इन्व्हाइट केल्या जाते, परंतु कुठल्या डेटला कुठे खेळायचं आहे, अगदी तिथून आपल्याला इकडे पोहोचायचं आहे एखाद्या गावामध्ये तर किती तास लागतील, या सर्व काही गोष्टीवरती अगदी नियंत्रण ज्यांचं आहे असे कपिलजी केणे आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन होत असताना वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे जुचंद्रच्या नगरीमध्ये. 42 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल कबीर, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक शॉट मध्ये विकेटला चांगली फिल्डिंग. पण कबीरने स्वतःवरती विश्वास ठेवला, मी धावा करेन. आतापर्यंत 9 बॉलमध्ये अगदी 30 धावा कबीरच्या बॅटमधून आल्यात. चांगली बॅटिंग करतोय. 8 चेंडूचा त्याने हिसाब न केलाय, 30 धावांवरती तो खेळतोय. आर्यन पाटील या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट. यावेळेस देखील खोल टाकला होता, स्विच हिटचा फटका. आणखीन एक दर्जेदार फटका. आसमानी सुलतानी बुलंदी टोला आलाय षटकार. निशांत सर एक पाहायला मिळालं, कबीरने 3 स्विच हिट खेळले ना, ते तिन्ही स्विच हिट वरती चौकार आणि 2 षटकार आलेत. हा ऍक्शन रिप्ले, चेंडूवरती असलेली नजर, बॅटचा स्विंग प्रॉपर, अगदी हाताची गिरी बदलली आणि या बॉलला पाठवले मैदानाच्या पलीकडे. आज कबीर सिंग थांबण्याचं नाव घेत नाहीये, चहू बाजूने फटकेबाजी करतोय. कबीरला माहित आहे हवेच्या विरुद्ध आता मला फटकेबाजी करायची आणि त्याच कारणास्तव तो स्विच हिट खेळतोय. ही एक महत्वाची बाब पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 मध्ये आर्यन पाटीलला आपण बघतायत, हे देखील गोलंदाज मागे ठरलेत. या पुढचा बॉल यावेळेला जर पाहिजे तर वेग चांगला होता, शरीरविधी मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच कारण पंचांचा इशारा लेगबाईचा आलाय. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. अर्थातच 49 धावा. क्या बात आहे, काय सुरुवात केली, फ्लाइंग स्टार्ट मिळाले टीम गोडदेव संघासाठी. जबरदस्त सुरुवात आतापर्यंत, परंतु मागील चेंडूवरती चांगला चेंडू पाहायला मिळाला. आर्यनच्या माध्यमातून आतापर्यंत 9 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. गोलंदाज ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. पॉईंटचा फिल्डर वेगाने चेंडूवरती पोहोचलाय, फक्त सिंगलच मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 50 धावा. कबीरने 10 चेंडूचा सामना केलाय, 36 धावांवरती तो खेळतोय. अनेक वेळा असं म्हटलं जातं, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि आज तीच महत्वाची भूमिका कबीर सिंगची या मॅच मध्ये राहिली आहे. अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली आहे. 10 चेंडूमध्ये 36 धावा. समोर संघ जर पाहिला शनेश्वर रॉयल आगाशी, या संघाने पहिल्या डावामध्ये धावांचा डोंगर उभारला होता आणि त्या संघाच्या विरोधात खेळत असताना कमालीची सुरुवात प्रभाकर मात्रे मित्रमंडळ घोडदेव या संघाची आपल्याला पाहायला मिळते. तुषार, नाही, घोडदेव टीमला माहित आहे या टीमनी गेल्या मॅच मध्ये जे काही धावा केल्यात ना, त्याहून आपल्याला दुप्पट करायच्यात.
आणि हाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिकतेने मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये होत असताना दिसतोय. 4 ओव्हरचे मॅच आहे, जेवढ्या धावा बनतील तेवढ्या बेनिफिट देऊन जातील. 50 बनल्यात, इथून 15 आहे तर 65 होत आहे, 66चं टार्गेट होईल. आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये या मैदानावरती 66चं टार्गेट थोडंसं चेस करण्यामध्ये कठीण जाईल. मॅच मजा येईल बघण्यासाठी. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मात्यभर आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आता गोलंदाजीच्या मार्गवरती सिद्धेश यांना आपण बघतायत. स्ट्राईक एंडवरती आदित्य आहेत. मोठमोठ्या अगदी गोलंदाजावरती ज्याने आक्रमण केलंय असा टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वाधिक मातबर फलंदाज. पुढून घेण्याचा प्रयत्न, फुल टच बॉल आहे, आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील. बॉल सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय आदित्य शेट्टी. खऱ्या अर्थानं ही खेळपट्टी आदित्य शेट्टीच्या प्रेमात पडली आज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला. इथेही समोरच्या दिशेने लॉफ्ट केला होता. लॉंगॉनच्या डोक्यावरून आणखीन एक दर्जेदार फटका आदित्य यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. शक्तीचं घर आहे, शक्तीचं माहेर घर आहे आदित्य शेट्टी. मी पहिल्या मॅचमध्ये देखील उल्लेख केला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं, शक्तीचं अधिष्ठान असलेल्या हनुमंत रायाचं कायमस्वरूपी आशीर्वाद जणू काही आदित्य शेट्टीला लाभलाय आणि त्याच अनुषंगाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तो बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग त्याची राहिली आहे या मॅचमध्ये. आणि आदित्य शेट्टी जेव्हा मैदानावरती येतो ना, इतर फलंदाजांपेक्षा तो फलंदाजी अगदी सोपी करून टाकतो. एका क्षणाला मला देखील वाटतं माईक बाजूला ठेवावं, हातामध्ये बॅट घ्यावी आणि बॅटिंग करावी. इतकी सोपी बॅटिंग आदित्य शेट्टी मैदानावरती करून दाखवतो. याही मॅचमध्ये अगदी सोपी बॅटिंग करून दाखवली आहे आणि त्याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 56 धावा. ग्रेट बॅटिंग आदित्य. अगदी जेवढं तुम्ही क्रिकेट खेळत राहाल तेवढी इम्प्रूव्हमेंट तुमच्यामध्ये होत राहील. आणि आदित्यने कित्येक वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेट खेळले आणि आज तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या 56, 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही देखील निशांची भागीदारी जी झाली ती मात्र जबरदस्त पाहायला मिळते. कबीर सिंग दुसऱ्या बाजूला, आदित्य यांना आपण बघतायत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. इथून कमबॅक करावं लागेल. 56 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस वाचण्याचा प्रयत्न केलाय. ऑफस्टमच्या बाहेर जाणारे चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. खऱ्या अर्थानं आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर सिद्धेशला या मॅचमध्ये करावा लागेल. यावेळेस स्विचचा फटका गॅपमध्ये, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आदित्यच्या बॅटमधून या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कबीर सिंग आहेत. कबीरने देखील या मॅचमध्ये अगदी टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गुडदेव संघासाठी धावा बनवल्यात आणि इथे काय फटका केला. स्वीट शीटच्या माध्यमातून हा स्वीट हिट पाहायला मिळाला आणि आदित्यने पुन्हा एकदा दर्शवलंय की टायगर अभी भी जिंदा आहे आणि त्याच्याच बॅटमधून इथे चौकार पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल आता डेंजर एंड पर्यंत पोहोचते. 61 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या डावातील आणखीन देखील जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहील. पुढचा बॉल कुलवर टप्प्याचा बॉल होता, फ्लाईट दिली या बॉलला आणि त्याच करत मैदानाच्या आतमध्ये यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल आली या बॉलवरती. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव संघ. खोलात टाकला होता, डिगआउट करायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाही आहे. यॉर्कर लेनचा चेंडू होता, थोडीशी फ्लाईटही होती आणि इथे सिंगल मिळाली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं सिद्धेश याच्याकडे देखील व्हॅरिएशन आणि व्हरायटी आहे परंतु त्याच्या विरोधात देखील धावा या मॅचमध्ये आलेत. तब्बल 62 धावा स्कोर कार्डवरती. कबीर सिंग स्ट्रायकिंग एंडवरती आतापर्यंत 36 धावांवरती या मॅचमध्ये तो खेळतोय. गोलंदाज तयार. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु या चेंडूला हुक केलाय आणि धावा केलेत 6 बुक. आणखीन एक षटकार. काय फटका खेळलाय कबीरने. असं वाटलं आता कबीर बॉल सोडून देईल, वाईट जाईल आणि परंतु त्यानंतर का पिकअप स्ट्रोक होता. ऑप्टिक्सच्या बराच बाहेर शफल झाला. वा कबीर, काय बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये कबीर सिंग करत असताना अगदी प्रत्येकाला मंत्रमुक्त केले कबीरने. कारण की ऑप्टिक्सच्या बाहेर शफल होत असताना अगदी काय चांगलं टायमिंग जुळवत आहेत कबीर. धावसंख्या षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते. आता मात्र जर पाहिले गेले तर 68 धावा. या पुढचा बॉल आणखीन एक धमाका. बॉल सीमारेषा पलीकडे. आता बॉल मिळेल देखील नाही असं वाटते, एवढ्या दूरवर मारलाय बॉल सीमारेषा पार. कबीर सिंगच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. निशांतजी अर्धशतक होईल का.
आतापर्यंत कबीरच्या बॅटमधून 48 धावा, 12 चेंडूचा त्याने सामना केलाय, 6 षटकार, 3 चौकार, 400च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत कबीर सिंगने बॅटिंग केली या मॅच मध्ये. अप्रतिम कामगिरी आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक 12 चेंडूमध्ये केबी फ्रेंड्स मीरा रोड या संघाच्या विरोधात फलंदाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिलं आमिर दाफेदारच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे, सेकंडचा कॉल केला जाईल का? हो केलाय. आणि या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक कंप्लीट केलं जाईल का? हो केलाय. कबीर सिंग, वाह वाह वाह, काय बॅटिंग केली आहे, अप्रतिम बॅटिंग. संपूर्ण मैदानामध्ये जर पाहिलं तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी कबीर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि या निर्णायक मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 50 धावा, 6 षटकार, 3 चौकार आणि स्ट्राईक रेट जर पाहिलं तर 384चा स्ट्राईक रेट कबीर सिंगचा आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग, क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलंय. मीरा भाईदर परिसरातील पहिला यंगस्टर, ISPL खेळणारा खेळाडू होता आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या नावाला शोभणारा खेळ कबीर सिंगने अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये केलेला आहे. अप्रतिम बॅटिंग, वा कबीर वा, काय बॅटिंग केली आहे. सर्वांची मने जिंकलेत या खेळाडूने. आणि तब्बल स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या ना तर 76 धावा. प्रतीकच्या बॅटमधून एकच धाव, कबीर सिंगने 13 चेंडूचा सामना केला, 50 धावा. आदित्य शेट्टीच्या बॅटमधून देखील 9 चेंडूमध्ये 18 धावा आणि चांगली साथ खऱ्या अर्थानं कबीर सिंगला दिली. तब्बल स्कोर कार्ड वरती 76 धावा आणि 77 धावांचं टार्गेट. प्रथमने षटक क्रमांक पहिला हाताळलं, 19 धावा खर्च केल्या. भावेशनं षटक क्रमांक दुसरा हाताळलं, 15 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट प्राप्त केली. आर्यन पाटीलनं कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न केला. त्या षटकामध्ये फक्त 10 धावा, परंतु सिद्धेशच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा. चला मुख्य मंचावर एक विशेष सन्मान करूया. सन्मान्य नगरसेवक आपले वसई विरार शहर नगरपालिकेचे ते म्हणजे सुनील आचोळकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा 20 सन्मान आम्ही निश्चितच इथे पुष्पराज म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय. या सर आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच अजिंक्यची ही स्पर्धा आज श्रद्धांजली चषक या नावाने आपण खेळतोय. रविदादाच्या अनंत आठवणी आहेत आणि त्यांच्याविषयीची निश्चितच प्रेरणा असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 4 दिवसापासून अतिशय जबरदस्त क्रिकेट इथे सुरू आहे. आपल्यासारख्या महानुभावांची अतिशय चांगली निश्चितच भेट आमच्या या स्पर्धेला लाभलंय आणि आज आमचं भाग्य आहे की आपणही या एकूणच स्पर्धेचा भाग होत आहेत. भरपूर आनंद होतोय सर आपल्याला पुन्हा एकदा भेटून आणि खास ही शिवप्रतिमा देताना देखील अगदी आम्हाला आनंद होतोय. अगदी त्याचा स्वीकार करताना देखील त्याचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे या भावना आमच्या एकूणच मान्यवरांच्या वतीने केल्या जातात. धन्यवाद सुनील आचोळकर सर. आणि सर्वांना लगेच मी विनंती करणार आहे की स्पर्धा अनेक होतात, मात्र या स्पर्धेला एक भावनिक किनार आहे. जो रविदादा आमच्यात मागच्या वर्षापासून नाही आहे त्याच्या आठवणी आम्ही चाळवतोय. तुम्ही देखील त्यांचं क्रिकेट पाहिलंच असेल, कारण बऱ्याच वेळेला आम्ही या एकूणच मंचावर आपल्याला पाहिलंय. तर आपल्या या भावना आणि एकूणच आपलं मार्गदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं सरांना विनंती करतोय की आपण लगेच व्यक्त करावं. धन्यवाद. अजिंक्य स्पोर्ट्स आयोजित या सुनियोजित अशा या क्रिकेटच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहिल्याबद्दल त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. खास करून आपले रवींद्र रमेश पाटील स्वर्गीय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे अजिंक्य स्पोर्ट्सनी. खरं तर एक होनहार खेळाडू या पंचक्रोशीमध्ये ज्याचं नाव होतं, या परिसरामध्ये ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, अशा मुंबईच्या काही ठिकाणी सर्वत्र असं रवींद्रचं खूप मोठं नाव होतं आणि ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि एखादा खेळाडू जेव्हा निघून जातो आपल्यातून तर ती मोठी पोकळी तयार होते. पण त्याचं एक स्मरण आपल्यात राहावं, त्यांनी केलेली कारकीर्द असेल, त्यांनी क्रिकेटवर केलेले प्रेम असेल, ते व्यक्त करण्याचे आणि आपल्या त्यांच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण ह्या त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ह्या वर्षीचा तुम्ही क्रिकेट आयोजन केलं. खूप खूप बरं वाटतंय का आपल्यातला एक खेळाडू आपल्यासोबत खेळलेला आहे. इथे बरेचसे खेळाडू असल्याच्यासोबत ते खेळलेले आहेत, आम्ही त्यांना बघितलेलं आहे, आम्ही त्यांचा खेळ बघितलेला आहे. असा एक होतकरू आपल्यातून स्वर्गवासी झालेला आहे. त्यांना मी प्रथम श्रद्धांजली वाहतो. क्रिकेट आणि जुचंद्र याचं एक नातं आहे. जसं जगाच्या पटलावर हे जे गाव आहे याचं नाव आहे, मग ते कलाक्षेत्रात असेल, आता रांगोळी संदर्भात आपण बघितलं, आता महानगरपालिकेने मोठं पाऊल उचललेलं आहे का महानगरपालिकेच्या माध्यमातून रांगोळी गाव, मग जुचंद्र गाव तर नाव आहेच, पण त्याच्या पलीकडे हे जगाच्या इतिहासामध्ये
देशाच्या इतिहासामध्ये, राज्याच्या इतिहासामध्ये रांगोळीचं गाव कुठलं बोललं तर जुचंद्र होईल आणि ऐतिहासिक नोंद त्याची व्हावी. म्हणून त्यासाठी आपण आता लवकरच एक बापाण्याची कमान असेल, जुचंद्राच्या मंदिराच्या चंडिके मातेच्या पायथ्याखाली आपण एक लँडस्केपिंग करतोय, जिथे आपल्याला जे आपले कलाकार आहेत रांगोळीचे त्यांचं तिथे त्यांच्या कलाचं प्रदर्शन होईल. एक ऑडिटोरियम बनवतो आपण, त्याच्यामध्ये रांगोळ्या म्हणजे अशा प्रकारचं एक चांगलं नियोजन, एक दालन टाईप आपण बनवतो का जेणेकरून या गावात आल्यावर रांगोळीचं गाव म्हणजे पुढच्या पिढीनं हे नाव रांगोळीचं गाव म्हणून होईल. निश्चित स्वरूपाने तो सुद्धा आदर आहे. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या कन्हैया भोईर असतील, आम्ही असू, सर्व नगरसेवकांनी त्याला पत्र देऊन ते कसं चांगलं होईल. जास्तीत जास्त निधी कमी दिला होता, निधी त्या संदर्भात चर्चा केली, हा निधी कमी आहे तो जरा वाढवा का जेणेकरून चांगलं काम करता येईल दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत आम्ही. आणि निश्चित स्वरूपाने हा गाव आणि हा जो परिसर आहे हा आपला मान उंचावतो, आपल्या परिसराची मान उंचावतो. कारण इथे कलाकारांची नगरी आहे आणि ह्या कलाकारांचा रास्त सन्मान करण्याचं काम आमच्या हातून झालं पाहिजे, आमचं भाग्य समजतो. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. मी खूप खूप धन्यवाद देतो आयोजकांना का तुम्ही स्वर्गीय रमेश यांच्या प्रित्यार्थ ही स्पर्धा आयोजित केली. निश्चित स्वरूपाने सर्वांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साहेब, आपल्या मनापासून कौतुक. चला वळूया लगेच मान्यवर कक्षाच्या बाजूनं निश्चितच खेळपट्टीकडे. अतिशय सुंदर मॅच सुरू आहे. ओव्हर टू यू निशांत. अजून काही विशेष सन्मान आपण करणार, त्याचं टॉस देखील करणार आहोत पुढच्या मॅचची. एक ओव्हर नंतर निश्चितच करूया आपण. धन्यवाद. 77 धावांचं टार्गेट आणि स्कोर कार्डवरती जर पाहिलं तर आतापर्यंत धावा बनल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. काय जबरदस्त कामगिरी पहिल्या डावामध्ये कबीर सिंगची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला खूप चांगली साथ दिली होती आदित्य शेट्टीने. चांगली भागीदारी देखील आपण पाहिली आणि एक मोठं टार्गेट या मॅचमध्ये 77 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 2च धावा बनलेत. मितेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. 40 धावा मितेश चोरीच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या आणि तो फलंदाज देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सिद्धेश मैदानावरती दाखल झाले. 22 बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये ती विकेट मिळाली. संकेत दादा आपल्याला जॉईंट झालेत. खऱ्या अर्थानं मागील 20 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या आवाजाने सर्वांना वेड लावलाय, मंत्रमुग्ध करून सोडलाय, तोच आवाज खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला ऐकताना मिळेल. थँक्यू निशांत. चला पुढच्या मॅचचा कॉल देतोय. रिदित 11 वर्सेस बेस्ट ऑफ गोराई. दोन्ही संघाला विनंती आहे, टीम कॅप्टन जर आपण इथे असाल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा. या 1 ओव्हर नंतर आपण बघतोय लगेचच पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे. रिदित 11 वर्सेस बेस्ट ऑफ गोराई. त्यानंतरच्या मॅचसाठी सुद्धा कॉल देतोय. प्रिन्स 11 कासार वडवली वर्सेस NP स्पोर्ट्स उत्तन. या दोन्ही संघांनी देखील तयारीत राहायचं आहे. प्रत्येक सामन्यात कोणताही वेळ जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष आहे. नेक्स्ट बॉल. अगदी स्विचिट खेळायचा होता. टप्पा अगदी कंट्रोल राहिलाय. अभयने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये देखील अगदी 2 षटका हाताळली. 2 वेगवेगळ्या एंडकडून त्यांनी षटका हाताळली. 21 धावा खर्च जरूर केल्या, मात्र कुठेतरी बॅट्समनला बांधायचं काम त्यांनी केलं होतं. या मॅचमध्ये भरपूर मोठी कामगिरी करायची आहे, ती म्हणजे शनेश्वराय रॉयल टीम का आगाशीला. मात्र इथून न भूत भविष्यती आक्रमण करावं लागेल. जे आक्रमण आपण पाहिलं कबीर सिंगने केलं होतं. हा चेंडू चेक केला जाईल. वाईडचा इशारा होतोय आणि पंच आपण बघा ज्या पद्धतीने सांगतायत की यस एवढा मोठा वाईड होता. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि ते व्हाईट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत स्कोर कार्डवरती 3च धावा बनल्यात. इथून जर पाहिलं तर या पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज करावं लागतील. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती अभयला तुम्ही पाहताय, परंतु स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. फ्लाइंग स्लिपमध्ये चांगला प्रयत्न केलाय, परंतु झेल पकडू शकलेल्या नाहीयेत. इथे फक्त सिंगलच मिळेल. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेवचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लेगबायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव इथेही मिळतीये. या संघानं निश्चितच चांगली कामगिरी केली. अगदी मागचा काही वर्षापूर्वीचा संघ जर बघितला तर ओम ब्रह्मदेव हे कॉन्स्टंट नाव असायचं गोडदेव संघाचं. मात्र मागच्या काही वर्षात आपण बघतोय सातत्याने नावांमध्ये बदल पाहायला मिळतोय. कारण आता सध्या जर बघितला तर मोठमोठ्या स्पर्धा असतात, त्या मोठमोठ्या स्पर्धांच्या मोठमोठ्या एंट्रीज असतात, त्यामुळे या सगळ्या नावांमध्ये आपल्याला बदल आढळतो. यावेळेस जर पाहिलं तर इनसाइड आउट कव्हर क्षेत्रामध्ये खेळलं. डीप मध्ये साहिल पाटील. चांगली फिल्डिंग साहिलच्या माध्यमातून इथेही सिंगल मिळेल. सिंगल डबल्सनं काहीच होणार नाही संकेत सर या मॅचमध्ये. इथून जर पाहिलं ना तर षटकार चौकार मारावे लागतील. 77 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि आतापर्यंत सिंगल डबल्सवरती भर दिला जातो. स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 5च धावा.
बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर अभयला तुम्ही पाहताय काय गोलंदाजी करतायत, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी अभयची आतापर्यंत आपण पाहिली ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस हा प्रकार होता पूल करण्याचा प्रयत्न, बॉडीला रोल केलं होतं परंतु चेंडू पर्यंत पोहोचलेला नाहीयेत. वेगात चेंडू टाकलाय, पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा अभय या गोलंदाजानं खर्च केल्यात. वा, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. या दरम्यान अजून स्वागत करूया मुख्य मंचावर विनयदादा पाटील तसेच हेमंतदादा पाटील यांचं. वेलकम, आपलं स्वागत आहे आणि निश्चितच पुन्हा एकदा आपल्याला इथे पाहून निश्चितच आनंद होतोय. चला वळूया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. रिदित 11 वर्सेस बेस्ट ऑफ गोराई. चिदन चँग चला, दोन महत्वपूर्ण संघ प्रेक्षकांच्या माहितीसाठी अगदी आपण बघतोय बेस्ट ऑफ गोराईचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, तर दुसऱ्या बाजूला संदेश केडे रिदित 11 गोरसई ब हा संघ आपल्या इथे उपस्थित आहे आणि निश्चितच मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय सुनील आचोळकर सर, सन्माननीय नगरसेवक, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. सर या प्लीज मध्ये विनय दादा सुद्धा इथे जॉईन होत आहेत. बॅट आणि बॉल असा कॉल द्यायचा आहे, लक्षात घ्या. 5 ओव्हरची मॅच असेल, पॉवर प्ले सुद्धा असणार आहे. येस, बेस्ट ऑफ गोराई संघाचे कर्णधार इथे कॉल देत आहेत. बॉल इज द कॉल, पाहायचे काय येते. बॉल इट इज 5 ओव्हरची मॅच आहे, मॅच सुरू आहे, जास्त काही विचारणार नाहीये. संघ रेडी असेल तर लवकर तयारीत ठेवा. डिसिजन काय असेल साहेबांना विनंती करतोय की आपण असं नसतं व्हायचंय. बॉलिंग आणि निश्चितच चांगलं क्रिकेट दिसेल अशी अपेक्षा आहे. रिदित 11 गोरसई ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी. निश्चितच खेळण्यासाठी हा संघ जात असतो. सध्या फॉर्म जबरदस्त आहे, नो डाऊट. मात्र या मैदानावरच्या मेमरीज देखील तुमच्या अप्रतिम असतील. तयार ठेवा संघ, आम्ही रेडी आहोत. हो नक्कीच. थँक्यू. चला पुन्हा एकदा मॅचकडे वळूया, निशांत ऐकूया. इथे मोठा फटका आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार, मितेशच्या बॅट मधून षटकार आलाय. खऱ्या अर्थानं अशाच फटक्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा बनल्या आहेत आणि या षटकाची सुरुवात करत असताना मितेश चोरी कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, समोरच्या दिशेने लॉफ केलाय आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक दर्जेदार फटका या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, ती 11 धावा. या मॅच मध्ये मितेश चुरीला चांगली कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये 40 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि याही मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 77 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे आणि त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच चांगल्या पद्धतीने सुरू आहे. निशांत 77 धावा करायचे आहेत, भरपूर मोठं लक्ष. मात्र दुसऱ्या सामन्याचे देखील अगदी चाहूल लागलंय. मात्र मी बेस्ट ऑफ गोराई संघाचं कौतुक करेन. अगदी बघितलं, रिदित 11 संघ थोडासा उशिराने आलाय. आमच्या एकूणच आयोजकांच्या वतीनं लगेच सांगण्यात आलं की तुम्ही कोणत्या पेनल्टीला त्याला सामोरं द्यायचं आहे का, तर त्यांनी सांगितलं नाही, आम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, त्यामुळे पेनल्टी देत बसू नका, आम्ही चांगल्या रीतीनं. एकदा जोरदार टाळ्या बेस्ट ऑफ गोराईसाठी झाल्या पाहिजे. थँक्यू व्हेरी मच गोराई. कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी भरपूर कमी पाहायला मिळतात संकेत दादा, आणि गोराई संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. नक्कीच, कारण ते सध्या क्रिकेट खेळण्यासाठी आलेत, बाकीच्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष नाही आहे. साहिल पाटील आलाय, हा चेंडू इथे नो बॉल हाताळलाय, कारण अगदी ओव्हर स्टेपिंग केलंय. अग्रेशन पाहायला मिळतं, मात्र हे अग्रेशन निश्चितच चुकीचं आहे. कारण एक कक्ष आहे निशांत, त्या कक्षेला तुम्ही ओलांडलात तर त्याचा परिणाम नंतरच्या चेंडूवर होणार. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. हा चेंडू, ओ हो, फ्री हिटचा बॉल तुम्ही लेफ्ट करताय का, मोठा प्रश्न आहे निशांत. वाईड यॉर्कर होता. ऍक्शन रिप्ले मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, पाय चाललेच नव्हते, फुटवर्कचा वापर झालाच नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न सोडून दिला या बॉलला. चेंडू आलाय डॉट. चांगला कमबॅक खऱ्या अर्थानं साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस देखील इनसाइड आउटचा फटका कव्हर क्षेत्रामध्ये केलेला फिल्डर आहे डीप मध्ये. इथे सिंगल मेल, सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. काय गोलंदाजी करतायत खऱ्या अर्थानं प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव संघाने भरपूर इम्प्रेस केलंय संकेत दादा या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला सामना जर पाहिला तर एकतर्फी जिंकला. याही मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे, गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. नो डाऊट, अगदी डॉमिनन्स दाखवतायत. वर पिच केलाय, इथून हेलिकॉप्टर उडवायचं होतं. इथे पुन्हा एकदा नो बॉल आणि समोर आहेत आदित्य, अगदी समोर आहेत, हे पाहिलंय. काय लक्ष, एकदा जोरदार टाळ्या आपल्या अंपायर साठी. सुपर अंपायरिंग. बघा इथेही कक्ष आहेत, अगदी तुम्ही विकेटच्या कुठे उभं राहता, किती समोर राहता, किती बाजूला राहिलं पाहिजे,
अगदी प्रत्येक गोष्टीच्या कक्षा आहेत, कक्षा ओलांडल्या तर अगदी ती सीता हरवते, हे आपण पाहिलंय. फिल्डिंगची व्यूहरचना योग्य रीतीने करावी लागते. इथे नो बॉल, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती साहिल, फ्रीडचा बॉल आणि या चेंडूला उडवलाय, सरळ पाठवलाय मिड विकेट रिजनला. फिल्डर आहे तिथे, पाहतच राहतील. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. चुका केला तर चुका भोगाव्या लागतील, तीच गोष्ट इथे पाहायला मिळाली. या षटकात जर बघितलं तर निश्चितच चांगली कामगिरी होत होती, मात्र पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर कमबॅक केलं, तिथूनही आपण बघतो ते नो बॉल हाताळलेत आणि अजून एक षटकार देखील बसतोय. षटक अजूनही संपायचं बाकी आहे, मात्र या षटकात धावा आल्यात, मात्र या अजून वेगाने यायला पाहिजे होत्या अशी अपेक्षा, कारण पहिले षटक अप्रतिम राहिलं, फक्त 5 धावांचं षटक राहिलं आणि त्याच्यानंतर 3 षटकात 72चा पल्ला, म्हणजे भरपूर मोठी कामगिरी. न भूतो भविष्यती आक्रमण करावं लागेल. आतापर्यंत 2 षटकं संपायची बाकी आहेत, मात्र या मॅचचा रिझल्ट काय असेल. नो फुलटॉस डिलिव्हरी, इथे देखील कव्हरचा अतिशय स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. उत्कर्ष आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. लेट सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली घडलंय काय. चांगलं क्षेत्ररक्षण, उत्कर्ष मात्रेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल फील्ड. काय एनर्जी दाखवली जाते निशांत. सध्या उकाडा ज्या पद्धतीनं मागच्या 20-25 दिवसात उकाडा वाढलाय, वेधशाळा एक एकूणच डिसिजन सांगते की येत्या काळात ग्रीष्मा वाढले, स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका, उष्माघाताचे बळी नाही झाले पाहिजेत, यासाठी निश्चितच वेगवेगळ्या परिसरातील महानगरपालिका देखील काम करते. आणि निश्चितच अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला वसई विरार शहर नगरपालिकेतर्फे, महानगरपालिकेतर्फे, तो म्हणजे श्वानांचा, भटक्या कुत्र्यांसाठीचा जो एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला. मी नक्कीच त्यांचं कौतुक करेन, कारण त्यांना एक वेगळं शेल्टर हे झालं पाहिजे आणि त्यासाठीची अगदी चांगली व्यवस्था, त्यासाठीच्या निविदा मला वाटतं निघालेत, लवकरच त्याच्यावर काम होईल. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्या भटक्या कुत्र्यांसाठी खास शेल्टर, त्यांचं लसीकरण केलं जाईल, त्यांचं संगोपन केलं जाईल. या सगळ्या गोष्टी अगदी महत्त्वपूर्ण आहेत. सध्या भटक्या कुत्र्यांचा त्रास सगळ्यांनाच होतोय, मात्र त्यातून कुठेतरी त्यांनाही तोटा न होता ते श्वानही टिकले पाहिजेत, ते श्वानही जगले पाहिजेत, यासाठी आपली महानगरपालिका काम करते, हे नक्कीच महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. मनापासून कौतुक आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचं. चला वळूया पुन्हा एकदा या मॅचकडे. अजूनही जर विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 55चं गणित. निशांत, ही आकडेमोड होणार का, काय वाटतंय तुला? इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु आदित्य शेट्टी चांगल्या फॉर्मात आहे, तो चांगली गोलंदाजी करतोय. 12 चेंडूमध्ये 55 धावा बनवणं सोपं नाही आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे संकेत दादा, कधीही काही होऊ शकतं. इथून मोठे फटके जर आले ना तर या मॅचमध्ये जर पाहिलं तर आगाची संघ देखील कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. हो, पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, स्लॅश करायचा होता, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आलाय डॉट. सिद्धेश, अजूनपर्यंत बॅटने धाव नाहीये आणि कदाचित या मॅचचा तो ड्रॉबॅक ठरत चाललाय, कारण 4-4 चेंडू जर बॅटने धावा येत नसतील तर मग ही मॅच जिंकायची कशी. 55 धावा 12 चेंडूत मागच्या काही वर्षात सातत्याने या गोष्टी पाहू शकलोय. हा फुलटॉस बॉल आहे, हो लॉली होती आणि काय चेंज ऑफ पेस होता. वळूया जेटीसी कडे. हलकंसं अपील तिथे झालं, पंचांनी इम्पॅक्ट बघितला, आउटसाइड द लेग आहे आणि लगेच लेग बाय घोषित केलाय. मात्र स्पीड बघूया एकूणच चेंडूचा जेटीसी लाईव्ह वर. फक्त 73 किलोमीटर पर वेगाने टाकलेला हा चेंडू. थँक्यू जेटीसी, क्या बात आहे प्रीत. फुलटॉस चेंडू होता आणि खऱ्या अर्थाने मोठा फटका खेळता आलेला नाही. या सिद्धेशने भरपूर मोठा संघर्ष या मॅचमध्ये केलेला आहे. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आलेले नाही आहेत, सातत्याने डॉट बॉल तो खेळला. इथेही एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जर पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 23 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाज आदित्य शेट्टी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळलाय. फिल्डर येतात वेगाने त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न, परंतु चेंडू अडवू शकलेला नाही. बॅकअप चांगला आहे आणि ते पंचाने नो बॉल घोषित देखील केलेला आहे. वेस्ट साईड शरीरभेदी चेंडू होता, बीमर चेंडू होता आणि पंचाने ते नो बॉल घोषित केला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेला. कारण पंचाने त्या ठिकाणी इशारा दिला. पंच तिसऱ्या पंचाची आपण मदत घेतो या ठिकाणी. तुम्ही जरूर त्या ठिकाणी या चौकार दिलाय, परंतु आपण तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील, कारण आपल्याकडे व्ह्यू आहे, आपले तिसरे पंच पाहणी करतील. तर चौकार नाही आहे पंच, इथे नो बॉल आहे. बीमर चेंडू टाकलाय, शरीरभेदी चेंडू. परशुराम पाटील सर जर पाहिला तर पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य शेट्टी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल, आता मिस्टेक होणार नाही. मितेशला बाद केलाय, मितेशने संघर्ष केलाय, परंतु फ्रीडचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं गोष्टी जर पाहिल्या तर अनेकदा घडले. तिथे फ्रीडचा बॉल होता आणि ते या चेंडूवरती झेल पकडलाय. मितेशला बाद जरूर केलं होतं, परंतु फ्रीडचा बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव, संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 27 धावा. काय रंग चढला या स्पर्धेचा. अगदी आपण बघतोय प्रत्येक गोष्ट मनाजोगती होते. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय. विकेट आता मिळणार आहे, अगदी मिळणार आहे. आणि जो फलंदाज स्ट्रगल करत होता त्याला आता मात्र पॅव्हलियन बॉक्सचा रस्ता दाखवलाय, तो म्हणजे आदित्य शेट्टीना. वेल बोल्ड आदित्य शेट्टी, तो विंटेज आदित्य शेट्टी आम्हाला दिसतोय या मॅच मध्ये आणि एकूणच या स्पर्धेमध्ये अफलातून क्रिकेटपटू. आदित्य अप्रतिम कामगिरी करतायत विथ द बॅट विथ द बॉल. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. याही मॅच मध्ये त्याने इम्प्रेस केलाय. गोरदेव संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये आदित्य शेट्टीला आपण खेळताना पाहतोय. मागील हंगाम जर पाहिलं तर थोडंसं खराब राहिलं होतं, तितकासा फॉर्म नव्हता आदित्य शेट्टीचा, परंतु यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात ते आपल्याला पाहायला मिळतात. चला मुख्य मंचावर अजून एक महत्वपूर्ण सन्मान करूया, तो म्हणजे निश्चितच सन्माननीय रणजितजी भगत यांचा. आपण बघतोय ते नेहमीच अजिंक्यचे खंदे समर्थक राहिलेत, स्वतः उत्तम निश्चितच क्रिकेट खेळले, त्याबद्दल शंका नाही आहे. त्यांचा विशेष सन्मान करताना अजिंक्यला खूप बरं वाटतंय. धन्यवाद साहेब. थोडंसं पुढे वा प्लीज. मनोजला विनंती करतोय थोडंसं पुढे वा प्लीज. तर हा विशेष सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होतोय. नेहमीच त्यांची उपस्थिती असते आणि आमच्या एकूणच विनंतीला मान देऊन ते नेहमीच येत असतात. जोरदार टाळ्या रणजितजी भगत साहेबांसाठी. थँक्यू व्हेरी मच. आणि निश्चितच आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच राजेश यादवजी इथे उपस्थित आहेत, त्यांचाही विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. त्यांनाही जे आग्रहाचं निमंत्रण दिलं त्यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने इथे पूर्ण केलंय. त्यांचाही विशेष सन्मान अजिंक्यच्या माध्यमातून आम्ही करतोय. राजेशजी यादव यांचा हा विशेष सन्मान चेतन चँग यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते व्हावा. या यादवजी प्लीज, आपलं विशेष स्वागत. हा चेंडू इथे डॉट येतोय. हा विशेष सन्मान राजेशजी यादव यांचा. थँक्यू व्हेरी मच सर. आपल्या इथे येण्याने एकूणच या कार्यक्रमाला निश्चितच एक चांगलं वलय लाभलंय. आमच्या सगळ्या मान्यवरांचा हा विहित सन्मान होताना दिसतोय. चेक करतोय आम्ही सर, कारण मुख्य मंचावर एक कॅमेरा आहे समोरचा, मात्र त्या कॅमेरा अँगलला आम्ही या गोष्टी चेक करू नक्कीच. धन्यवाद आमच्या सगळ्या मान्यवरांचं. अतिशय चांगलं तुम्ही प्रेम या स्पर्धेसाठी देत आहे. स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ. येस सर, फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर कंप्लीट झाले. येणारे फक्त 6 चेंडू बाकी असतील या मॅच मध्ये आणि स्कोर कार्ड वरती 28 धावा बनल्यात. आज जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या मॅच मध्ये रिदित 11 गोरसे बी संघ मैदानावरती खेळते आणि त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी जरूर या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. रखरखत्या उन्हामध्ये सध्या क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अजून एक विशेष सन्मान करूया, ते म्हणजे सन्माननीय विनय गोपीकिसन पाटील यांचा. दादांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी पुष्पराजी म्हात्रे यांना विनंती करतोय. एक असं व्यक्तिमत्व ज्याने निश्चितच आपल्या स्वभावाने अनेकांची मने जिंकलेली आहेत. विनय दादा निश्चितच एक महत्त्वपूर्ण पदावर आहेत. सध्या बहुजन विकास आघाडीचं देखील महत्त्वपूर्ण पद ते भूषवत आहेत आणि रयत शिक्षण संस्था म्हटली तर दादांचं काम बोलतंय. आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आई चंडी चरणी हीच प्रार्थना, आपणासही उदंड आयुष्य लाभो. शिक्षण महर्षी आहेत, खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलं आहे. विनय दादा यांना आपण पाहिलं, आज जर पाहिलं तर मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अजून एक विशेष सन्मान करूया, ते म्हणजे हेमंत दादांचा. जिथे विनय दादा तिथे हेमंत दादा, हे नेहमीच ही जोडगोळी आम्हाला दिसते. दादांचा देखील आपण विशेष सन्मान करूया अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून. स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू आहे, सांगायची गरज नाही. व्हाईट बॉल येतोय, मात्र क्रिकेटवर विशेष प्रेम राहिलंय आणि जितकी वर्ष मी इथे येतोय तितकी वर्ष हेमंत दादांनी मी पाहतोय. थँक्यू हेमंत दादा. आपलं प्रेम नेहमीच मिळत असतं. आपलाही विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. मी अजिंक्यला विनंती करतोय की लगेचच आपण हेमंत दादांचा देखील सन्मान करूया. स्कोर सांगा प्लीज.
29 धावा स्कोर कार्ड वरती. 7 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. इथे पूल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. मैदानाच्या आतमध्ये टोले जंग षटकार बसत आहेत. मात्र मुख्य मंचावर हा विशेष सन्मान हेमंत दादांचा. नेहमीच अतिशय प्रेरणादायी शब्द त्यांच्या वतीनं ऐकायला मिळतात. धन्यवाद दादा. अजिंक्यतर्फे तुमचं मनापासून आभार आणि निश्चितच रविदादांच्या प्रती असलेलं आपलं हे प्रेम असंच राहू द्या. ही मॅच एकतर्फी ठरतीये. भरपूर मोठी धावसंख्या उभारली आणि तिथून ते चेस डाऊन करताना अगदी पहिल्या ओव्हर पासून थोडेसे बॅकफुटलाच राहिलेत टीम शनिश्वराय रॉयल आगाशी. मात्र पुढच्या वर्षी कदाचित येत असताना त्यांना एक वेगळा विचार करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ड्रेस कोडवर त्यांना लक्ष द्यावं लागेल, कारण प्रत्येक सामन्यात त्यांना पेनल्टी मिळते. इकडे यावेळेला देखील हा लॉफ्ट केलाय, चांगला फटका मितेश चुरीच्या बॅटमधून. अजून एक जबरदस्त षटकार. मात्र उशीर झालाय निशांत. या गोष्टी अगदी पहिल्या बॉलपासून होणं गरजेचं होतं, कारण ज्यावेळेला एखादं टार्गेट येतं त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतं पर ओव्हर जो रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो मेंटेन करणं. मात्र तो मेंटेनच झाला नाही आणि तिथून संघ बॅकफुटवर. चांगली बॅटिंग मितेश करतोय. खऱ्या अर्थाने मितेश वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आगाशी संघासाठी चांगली बॅटिंग करता आलेली नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये 40 धावा, याही मॅचमध्ये आतापर्यंत 31 धावांवरती मितेश खेळतोय. कमालीची बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 4 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना एका षटकामध्ये 41 धावा देखील होताना आपण पाहिले आहेत. त्यामुळे या धावा देखील होऊ शकतात. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटला खऱ्या अर्थाने फिल्डर धावतात. वेगाने सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल केला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 43 धावा, 3 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं संकेत दादा या स्पर्धेमध्ये 41 धावा बनल्यात. अमय आगाशे खऱ्या अर्थानं वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, त्या गोलंदाजाच्या विरोधात 41 धावा या स्पर्धेमध्ये बनल्यात. खालचा दिवस जर भेटला ना तर मीरा भाईंदरचा होता निशांत, कारण अनेक संघ मीरा भाईंदरचे आपल्याला पाहायला मिळाले होते. अगदी तो रवी 11 भाईंदरचा संघ असो, त्यानंतर 4 संघ मीरा रोडचे असो. हा षटकार अफलातून फटके आहे. मात्र निश्चितच तो भरपूर मोठा विक्रम राहिला. एका षटकामध्ये 41 धावा. जेव्हा 6 षटकार लागतात ना तेव्हा गोलंदाजाची अवस्था काय असते हे आपण नाही समजू शकणार. मला 3 लागले होते, मला माहिती आहे. पारस दादा इथेच बसलाय. एवढा अजून एक महत्वपूर्ण फटका आहे. ओ प्रयत्न चांगला होता डीप मध्ये, मात्र नाही झेल झालाय. इथून या मॅचची गणितं आता पूर्णपणे संपत चालली आहेत. फक्त आणि फक्त आता एक बॉल शिल्लक आहे. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळाचा हा संघ, गोडदेवचा संघ दमदार कामगिरी करतोय. काही चेंजेस दिसले या टीम मध्ये आणि तिथून जबरदस्त कामगिरी राहिलंय. आतापर्यंत या मालिकेत 2 सामने खेळलेत आणि 2 सामने जिंकलेत. त्यांना अभिनंदन टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव. पुढील फेरीमध्ये त्यांचा प्रवेश. पहिल्या हाफमधून त्यांनी आपलं तिकीट बुक केलंय, मात्र दुसऱ्या हाफला लगेच सुरुवात होते. मित्रांनो पाहायला विसरू नका, एक महत्वपूर्ण सामना. एका बाजूला बेस्ट ऑफ गोराई तर दुसऱ्या बाजूला रिदित 11 गोरसई ब. ही मॅच तुम्ही आता एन्जॉय करणार आहात. एन्जॉय करूया हे दमदार क्रिकेट अजिंक्य स्पोर्ट्सच्या मैदानामध्ये आणि श्रद्धांजली चषकामध्ये. थँक्यू. मॅन ऑफ मॅच नो डाऊट वन चॉईस मिस्टर कबीर सिंग. या कबीर सिंगला विनंती करतोय लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावर या. आमचे मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सगळे पुरस्कार दिले जातील. महत्वपूर्ण धावा केल्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. ज्यावेळेला एखादा फलंदाज एखादा बॅटर आपण बघतो 50 धावा पूर्ण करतो, तो त्याहून जास्त मोठा विक्रम असतो. कबीर सिंग या लगेच प्लीज. बेस्ट ऑफ गोरी संघाला विनंती करतो एक राखीव खेळाडू पाठवा प्लीज. येस आलाय, थँक्यू. तसेच रिदित 11 गोरसई बर्ड संघाला देखील विनंती करतोय आपलाही एक राखीव खेळाडू लगेच येऊ द्या, जेणेकरून आपल्या नावांची कल्पना व्यवस्थित असू